हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आज लवकर सुट्टी झाली, त्या आनंदात म्हटलं चला थोडासा मस्त असा व्हिडिओ शूट करूया। तर सुट्टी झाली आणि आज बसने जाणार होती, कारण भरत नव्हते, ते गेलेले होते यावलला आणि बाहेर निघालो। तर बापरे, इतका मस्त वातावरण झालेलं आहे ना, इकडे पाऊसही सुरू आहे आणि ग्रीनरी एकदम, श्रावण जरी नसला लागलेलं तरी श्रावणचीच फिलिंग येते आहे। पण सध्या जोरदार पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि इकडेही थोडं पुढे गेल्यानंतर पाऊस जास्त जोरात झालेला होता, त्यामुळे वातावरणामध्ये खूप छान गारवा आणि मस्त वाटतं असं वातावरण। सध्या खूप दिवसांपासून सूर्याचं दर्शनच नाही झालेलं आहे, पण तरी छान वाटतं। एवढ्या कडाक्यानंतर असा गारवा हवाच होता। घरी आल्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी सॅलरीतनं कुठले किचनसाठी युटिलाइज वस्तू घेतल्या, त्यात हे चॉपरही घेतलं होतं। तर एका ताईची कमेंट होती की रिव्ह्यू द्या, तर 136 रुपयाला हे मिळालेलं होतं आणि चांगलं आहे। तर याआधी मी असं चॉपर वापरलेलं होतं, मला ते आवडलं होतं म्हणूनच मी हे घेतलं। तर आज मला चण्याची भाजी बनवायची होती, त्यासाठी खूप सारा कांदा लागतो। चणे झाले, छोले झाले, त्याच्यानंतर सोयाबीन झाले, या भाज्यांना टोमॅटो आणि कांदा भरपूर घालायचा, त्याच्यामुळे त्यांना चव येते। म्हणून म्हटलं आता छोलेच्या भाज्यांसाठी एवढा बारीक कांदा कापड बसण्यापेक्षा हे जे चॉपर घेतलं आहे ते काय कामात येणार, म्हणून मग म्हटलं चला मस्त असं चॉपर आणि बारीक छान कट करून घेऊया। आणि छान बारीक कट होता याच्याने, म्हणजे जितके बारीक आपल्याला हवे ना तितके करू शकतात। याचा एक ड्रॉबॅक असा आहे की एकच हात खूप वेळ दुखतं, कारण आपण एकाच हाताने ओढत असतो त्याच्यामुळे। तर नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा हे खराब होईल तेव्हा मला असं वाटतं की ते जे प्रेस करायचं असतं ना वरतून, असंच असतं पण वरतून प्रेस करायचं असतं। तर ट्राय करून बघूया। मला त्याचा काही म्हणजे मी ते पाहिलेलं नाही अजूनपर्यंत कोणाला वापरताना, म्हटलं त्याचे व्हिडिओज बघूया आधी, त्याचे रिव्ह्यू बघूया आणि मग जेव्हा केव्हा हे खराब होईल तेव्हा ते मागूया। भाजी वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी चतुर्थी असल्यामुळे निघायचं ठरलं की मंदिरात जाऊया। सकाळीच जायचं होतं, पण सकाळी खूप तारेवरची कसरत असते। जर तुम्ही माझ्या तारेवरची कसरतचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा। तर मग संध्याकाळी भरत आल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो। जळगावचं इच्छापूर्ती हे गणेश मंदिर खूप फेमस आहे, म्हणजे मी खूप मानते। लग्नाच्या आधीपासून कॉलेजला होती तेव्हापासून त्या मंदिरात मी जात असते। म्हटलं आता योग आहेच, तर बाप्पांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया। म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षानंतर किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वर्षानंतर मी ह्या मंदिरात जात असेल। बाप्पाचं दर्शन घेतलं ना खूप छान वाटतं, खूप सुंदर मंदिर आहे हे। असं मी फक्त तुम्हाला एवढंच दर्शन देऊ शकते आहे गर्दी असल्यामुळे। आणि दर्शनाच्या आधी हे महालक्ष्मी म्हणून शॉप आहे, तिथून मी बाप्पांसाठी मँगो मिठाईचा प्रसाद घेतला होता। मोदक बनवायचं नाही जमलं मला त्याच्यामुळे, तर ही जी मिठाई आहे तर त्याच्याबरोबर तो बाप्पांच्या मंदिरातनं प्रसादही आला, तिथेही प्रसाद ठेवला। तर ही मिठाई ना खूप छान लागते। जे कोणी जळगावचे असतील त्यांनी ही जी मँगो मिठाई आहे महालक्ष्मीची ती नक्की ट्राय करा। मी पण याआधी माझ्या एका फ्रेंडने आणली होती तेव्हा ट्राय केली आणि मला प्रचंड आवडली। मग म्हटलं चला आता ही आपण घेऊया। मोदक नव्हते किंवा मग कदाचित माझ्या पाहण्यात आले नसतील तिथं, कारण भरपूर मोठं शॉप आहे ते, पण ही मिठाई छान आहे। त्याच्यानंतर मंदिरातनं दर्शन वगैरे घेतलं, घरी आलो, प्रसाद वगैरे खाल्ला, आईबाबांना दिला। आज म्हटलं मक्याचे हे बनवावे, मक्याची भजी। पण ही जे मका आहे ना, नाशिकला मी जेव्हा बनवलं तर ते खूप छान होते, जसे गुळचट होते, टेस्टला पण खूप भारी होते। पण हे जे ना, हे टर्फल त्याचं सारखं बाहेर निघून जातं, ते चावलं जात नव्हतं, या पद्धतीचे होते। पण म्हटलं तरी ट्राय करून बघूया। तर सगळ्यात आधी ते स्वच्छ धुवून ठेवले, गाळणीत टाकले आणि त्याचं पाणी म्हटलं पूर्ण निथरू द्यावं। तोपर्यंत अद्रक, लसूण, मिरच्या, जाड बारीक मिरच्या आणि जिरे याची पेस्ट बनवून घेतली। जाड बारीक मिरच्या याच्यासाठी घेतल्या होत्या कारण बारीक 2-4 मिरच्या मिक्सरमध्ये दळल्या जात नाही, जाडसर राहून जातं ते, म्हणून मग त्याच्यासोबतीला पिक्क्या जाड मिरच्या घेतल्या 2। आणि तोपर्यंत ते दळल्यानंतर मक्याचं पाणी निघून गेलेलं होतं। त्याच्यानंतर जाड बारीक मके ही मी दळून घेतले आणि एका बाजूला ते दळत होती। त्याच्यानंतर म्हटलं तेलही तापायला ठेवूया, बाकीची जी पूर्ण भज्यांची तयारी होते तोपर्यंत तेलही छान कडकडून तपेल, म्हणजे मग जसं पीठ आपलं भिजलं जाईल तसं तेल तापलेलं असलं की लगेच भज्या काढता येतील। तर याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकली, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली होती पूर्ण मका बारीक करून झाल्यानंतर, आणि मीठ टाकलं चवीनुसार, हळद टाकली आहे, बाकी एक्स्ट्राचं काही नाही। वाटलं तर तुम्ही धना पावडर टाकू शकता, मी नाही टाकली। आणि सगळ्यात आधी आपल्याला याच्यात टाकायचं आहे वाटीभर
तांदळाचं पीठ, याच्यामुळे क्रंचीनेस येते. सोडा घालायची गरज पडत नाही, बेकिंग सोडा. त्याच्यानंतर तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे, मी इथे 4 ते 5 लोकांच्या भज्या बनवत असल्यामुळे एवढं बेसन पीठ घेत होती. आता याची एक ट्रिक अशी आहे की याला पाण्याची गरज लागत नाही. बिना पाण्याचंच आपण हे जे पीठ आहे एकजीव करून घेऊ शकतो आणि त्याला टेक्स्चर एकदम भारी येतं. कन्सिस्टन्सी त्याची एकदम व्यवस्थित असते. थोडंही पाण्याचं प्रमाण त्यात लागत नाही. कारण काय, मका जो असतो तो ओलसर असतो, त्याला आपण जाडबारीक करून घेतो. प्लस आपण त्याला धुवून घेतलेलं असतं, तर त्याच्यामुळे त्याच्यात पाण्याचा ओलावा असतो. त्याच्यामुळे हा जो मका आहे त्याला मक्याच्या भज्या आहेत ते बिना पाण्याचेच बनतात. बऱ्याचदा आपण कांदा भजी पण बनवतो, तर कांदा भजीसाठी पण आपण मीठ वगैरे लावून ठेवतो, तर त्याला पाणी सुटतं आणि मग आपण फक्त बेसन पीठ टाकतो. पाण्याची गरज पडत नाही. किंचितसा पाण्याचा हात लावायला लागला तर लागला, नाही तर तेही लागत नाही. आणि ते सगळं एकजीव करून झाल्यानंतर एका बाजूला तेल तापलेलंच होतं, ते लागोहात मी इथे भज्या मस्त अशा तळून घेते आहे. कारण भूकही प्रचंड लागली होती आणि उशीरही झाला होता. म्हणजे मंदिरातून येते तर आम्हाला 8:30 पावणे 9 झाले. हे लेट आले त्याच्यामुळे उशीर झाला. मग वरण भात तर झालेला होता, फक्त भजी राहिलेली होत्या. मग म्हटलं चला आईबाबांना करून खाऊ घालूयात. जर मका चांगला असता तर अजून भजी छान झाली असते असं मला वाटलं खाल्ल्यानंतर. पण तरी पण छान, म्हणजे टेस्ट एकदम छान होती. फक्त मक्याची तेवढी टेस्ट व्यवस्थित नाही लागली आणि खूप कुरकुरीत झाल्या. प्लस पॉईंट हा होता या भज्यांचा की बिना सोड्याच्या या भज्या इतक्या क्रंची झालेल्या की कुरुम कुरुम असा एकदम भारी आवाज येत होता खाताना. तर टेस्ट छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आता मी तुमच्याबरोबर काही गृहिणी असतात, म्हणजे आता मी पण गृहिणीच होती आधी, आता मी वर्किंग वुमन झाली, तरीसुद्धा मी याआधी काही ट्रिक्स फॉलो करायची. बचत होत असते. आपण किती काटकसर करतो हे मला याच्यातनं दाखवायचं आहे. तर बघा, इथे तेलाचं पाऊच आपण जेव्हा तेलाच्या बॉटलमध्ये टाकून घेतो तर भरपूर जणींना सवय असते की ते टाकलं की तसंच ते पाऊच पूर्ण तेल त्याच्यात टाकून न घेता, निथरवून न घेता बॉटलमध्ये तसं फेकून द्यायचं. तर तसं न करता एक 10 मिनटासाठी बॉटलवर ते असं लावून ठेवायचं त्याला आधाराच्या साह्याने. म्हणजे त्यात जे काही तेल असेल थेंबे थेंबे तेही भरपूर असतं. बऱ्याचदा असं होतं की तेही तेल आपल्याकडे नसतं, जर एखाद्या वेळेस आपल्याला किराण्याला उशीर झालेला असेल तर या पद्धतीने तर तेल म्हणा किंवा तूप म्हणा असं जर आपण केलं ना तर तेवढं थेंबे तेल वायाही जात नाही आणि आपल्याला ते कामी पण येत असतात. मी तरी ही ट्रिक नेहमी यूज करते, तुम्ही पण करा. आणि ह्या सगळ्या ज्या ट्रिक मी तुम्हाला दाखवते आहे त्या मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे. तर आता पुढची जी आहे ती ही टूथपेस्ट, ही भरपूर मिडल क्लास फॅमिलीमध्ये यूज होत असते. मी अगदी लहानपणापासून हे सगळं पाहत आलेली आहे. तर बघा, आता ही जी टूथपेस्ट आहे ती पूर्णपणे संपलेली दिसते आहे. पण आता जर आपण या टूथपेस्टवर लाटण्याच्या मदतीने, म्हणजे लाटणं फिरवलं ना तर त्यातनं एका वेळेचा ब्रश होईल एका व्यक्तीचा, एवढं तरी पेस्ट बाहेर येणारच आहे. म्हणून असंच न फेकून देता त्याला छान मस्त त्याच्यावर लाटणं फिरवून घ्यायचं, थोडंसं जोर लावायचं, म्हणजे जे काही त्याच्यात पेस्ट अडकलेलं असतं ते पुढे येऊन जातं. आणि आता बघा, मी तुम्हाला ब्रशवर लावून दाखवते की त्याच्यात अजिबात पेस्ट दिसत नव्हती आणि आता किती सारी पेस्ट येईल. म्हणजे एका वेळेला ब्रश होईल एवढी पेस्ट आरामात येते. थोडी बाजूला लागली तर बघा, बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे तुम्हाला तो अनोइंग साऊंड येत असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. तर एवढी पेस्ट येते. अजून एक ट्रिक आहे की याचा जर तुम्हाला लाटायचा कंटाळा येत असेल तर अजून एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगते. काय करायचं, ही जी पेस्ट आहे ना टूथपेस्ट, तर सीजर घ्यायची आणि सीजरच्या मदतीने ते कापून झालं की त्याच्यामध्ये ना ब्रश टाकायचा. म्हणजे आता मी त्याला पेस्ट लावलेली आहे. आतमध्ये आपण नाही का समजा एखादं डब्यातनं तूप काढायचं असेल किंवा काही काढायचं असेल पातळ पदार्थ, कसं बोटाने पूर्ण बोट फिरवून आपण काढतो, अगदी त्याच पद्धतीने ब्रश टाकून संपूर्ण चौफर भागा गोल गोल फिरवून सगळी जी पेस्ट आहे ती आपल्या ब्रशला लागून येते आणि तरी ती सुद्धा आपली पेस्ट खूप कामात येते आणि जी पेस्ट आहे ती वाया जात नाही. तर टूथपेस्टसाठी ही मला वाटतं भरपूर जणींना माहीत असेल. आता पुढची जी आहे ती तुपाच्या डब्याची आहे. आधी मी तेलाचं दाखवलं, तर तुपाचं सांगते तुम्हाला. तर बघा, हा जो तुपाचा डबा आहे ना तर त्याच्यात तूप संपलेलं दिसतं, फक्त थोडंसं पातळ थर तुपाचा खाली लागलेला दिसतो आहे. तर घासणीने जरी घासायला गेलो तरी निघणार नाही, किंवा तापवलं तर अगदी थोडंसं तूप जे आहे दिसतंय तेवढंच तूप येईल, पण तरीही बाकीचं तूप जे आहे ते वाया जातं. ते वाया जायला नको म्हणून काय करते मी, तर हे जे
तुपाचा डबा आहे तो गरम करून घेते आहे। खूप जास्त हीट नाही करायचा, किंवा खूप जास्त हीट करायचा असेल तर मग पकडची मदत घ्यायची आणि मुळात जास्त गरम करायचंच नाही, तर तूप जळतं। तर थोडंसं कोमट झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यातलं जे एक्स्ट्रा तूप जे वितळलेलं असतं, घट्ट झालेलं तूप हीटमुळे, ते एका भांड्यात काढून घेतलं। तरीही त्याच्यामध्ये तूप दिसतं आहे, तुम्ही बघू शकता थोडंसं तूप त्याच्यामध्ये लागलेलं आहे। तर पोळी घ्यायची आणि पोळीच्या मदतीने ते सगळं तूप पुसून घ्यायचं, म्हणजे ते तूप वाया पण जात नाही आणि पोटातही जातं। तर ती एक खंत मनाला लागते ना आपल्याला की तूप वाया गेलं बाबा, म्हणजे मला तरी लागतं। तर मग ही पोळीची एक ट्रिक आहे, आणि एक ट्रिक मी सांगते अजून, की जर तुम्ही चहामध्ये तूप खात असाल तर गरम चहा या डब्यामध्ये ओतायचा, तेव्हा डबा गरम करायची गरज पडत नाही, कारण चहा गरम असतो। तर गरम चहा या डब्यात ओतून घ्यायचा आणि मग ते सगळं चमच्याने मिक्स करून डब्यात ओतलेला चहा पुन्हा कपामध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून आपलं जे तूप आहे ते चहामध्ये येईल आणि आपण तुपाची चहा मस्त अशी पिऊ शकणार आहोत। आता पुढचे जे आहे ते म्हणजे की आपलं जे लिक्विडचं सॅचे मिळतं 10-20 रुपयाचं कुठल्याही कंपनीचं, तर ते संपल्यानंतर आपण भरपूर जणी काय करतो फेकून देत असतो, पण तसं न करता त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पाणी पुन्हा शेक करून त्यातलं सगळं काही लिक्विड आपण वापरू शकतो पुन्हा, म्हणजे ॲटलिस्ट आपले एका दिवसाचे परत भांडे घासले जातील संपूर्ण दिवसभराचे, एवढं तरी त्याच्यातलं जे चिटकलेलं लिक्विड असतं आतून ते सगळं पाण्याच्या मदतीने बाहेर येऊन जातं। किंवा कापून सुद्धा तुम्ही त्यात पाणी टाकून बाकीचं जे लिक्विड आहे घासणीच्या मदतीने भांड्यांसाठी वापरू शकतात। अशीही आपण बचत केली तर भरपूर मदत होत असते। कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आणि कशा वाटल्या तुम्हाला या बचतीच्या किंवा चिकटपणा करण्याच्या ट्रिक्स मला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। बाय।